माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आमदार संजय गायकवाड यांना डिवचलेलं होतं। जगह आपकी समय आपका बताओ कहां आना है असं इम्तियाज जलील यांनी आव्हान देत म्हटलं होतं। इम्तियाज जलील यांचं आव्हान स्वीकारत आता शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी स्टॅम्प पेपरवर करारनामा लिहून दिलेला आहे। त्यात त्यांनी जलील आणि माझ्यात लढाई होईल, यात दगडधोंडे किंवा इतर शस्त्रांचा वापर होणार नाही अशी हमी गायकवाड यांनी लिहून दिलेली आहे। आमच्या लढाईत तिसरा येणार नाही, जे काही होईल याची दक्षता पोलीस घेतील असंही त्यांनी यात म्हटलंय। या लढाईमध्ये काही बरं वाईट झालं तर जबाबदारी आमच्या दोघांची असेल असं सुद्धा गायकवाड यांनी म्हटलंय। या लढाईची तारीख, वेळ आणि स्थळ जलील यांनी ठरवावं असं आव्हान आता गायकवाडांनी दिलंय। कि हमारा कोई कुछ बिगाड़ नहीं सकता है, हम किसी के ऊपर भी हाथ उठा सकते हैं। अगर गलती से भी अपने जहन में ये बात चल रही है कि इम्तियाज जलील के ऊपर भी हम हाथ उठा सकते हैं, तो जवाब पहले वहां से देकर गया था। जगह तेरी, सिंह तेरा, वक्त भी तेरा, बोल कहां आया है। बघा, पहिली गोष्ट तर काल पोलिसांनी मला विनंती केली म्हणून इम्तियाज जलीलला बुलढाण्यात पाय ठेवता आला आणि मला जर त्याच्याबद्दल द्वेष असता किंवा जातीवाद असता तर मी त्याला मराठवाड्याच्या बांधरूड जामच्या अलीकडे येऊच दिलं नसतं। पण त्यांनी मला वैयक्तिक चॅलेंज केला, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये ना मुस्लिम धर्माला किंवा हिंदू धर्माला इन्व्हॉल्व करायची माझी इच्छा आहे। पण हा वारंवार जर मला चॅलेंज करत असेल तर माझं याला आव्हान आहे की तू तुझ्या धर्माच्या लोकांना पण आणायचं नाही, मी माझ्या धर्माच्या लोकांना आणणार नाही आणि तुला एवढी खाजच आहे तर तू एक मला अपॉइंट करून दे पोलीस महासंचालकाच्या नावाने की आमच्या दोघांच्या वादामध्ये आमचं दोघांचं काय बरोबर झालं तर आम्ही याला दोघे स्वतः जबाबदार राहू। आणि ना तुझं संभाजीनगर ना माझं बुलढाणा, तुला मी पत्र पाठवतो, तुला लेखी कळवतो, त्याप्रमाणे तो अपॉइंट करून दे आणि मग आपण भेटूया आझाद मैदानावर। कोणात किती दम आहे, काय फैसला व्हायचा तो पोलिसाच्या साक्षीने होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।